शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना एका साध्या दुपारी त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्या क्षणीच त्याच्या मनात एक अनामिक शांतता पसरली. त्या नजरेच्या पहिल्या क्षणी त्याला जाणवलं, ही मुलगी काहीतरी वेगळं आहे. ही फक्त ओळखीपुरती राहणार नाही. आणि मग त्या क्षणापासून तिच्या प्रत्येक हसण्यावर, चालण्यावर, तिच्या डोळ्यातल्या लखलखीत भावनांवर त्याचा जीव जडत गेला. त्या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाची नाती वाढू लागली. कॉलेजच्या परिसरात चालताना, एकमेकांशी बोलताना मनातल्या भावना व्यक्त होऊ लागल्या. दोघांचेही डोळे काही ना काही सांगत होते, पण ओठ मात्र अजूनही गप्प होते. शशांक आणि वैष्णवीच्या प्रेमात एक वेगळाच रंग, एक वेगळीच ऊब होती. हे नातं फुलताना त्यांना काळाचा, जागेचा आणि लोकांच्या नजरेचा विसर पडत होता. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा मुलगा होता. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे मोलाचे सदस्य होते. त्यामुळे शशांकचा परिवार राजकारणात मानाचा होता आणि त्यांचा रुबाब समाजात फार होता. त्यांचा परिवार कायमच चांगल्या सामाजिक प्रतिष्ठेत होता. शिस्त, रुबाब आणि जनतेची नजर ह्या सगळ्यात वाढलेला शशांक स्वतःचं जग वेगळं उभं करायचं स्वप्न पाहत होता. वैष्णवी ही देखील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाची मुलगी होती. तिचे वडील अनिल साहेबराव कसपटे विचारांनी अगदी प्रगल्भ आणि श्रीमंत होते. त्यांच्या घरात शिस्तीचा, संस्काराचा मोठा मान होता. त्यांना आपल्या मुलीच्या भवितव्याची फारच काळजी वाटत होती. त्यांच्यासाठी वैष्णवी म्हणजे त्यांच्या आयुष्याची श्वास, तिचं भविष्य हेच त्यांचं स्वप्न होतं. वैष्णवीला शशांकवर जीवापाड प्रेम झाले होते. तिच्या मनात केवळ शशांकसाठीच जागा होती. ती त्याच्याशी बोलताना प्रत्येक शब्दात हळवेपण मिसळायची आणि त्याच्या हलक्याशा स्पर्शानेही ती मोहरून जायची. जेव्हा तिने हे प्रेम आपल्या वडिलांना सांगितले, तेव्हा वडिलांनी शशांकबद्दल तपास पडताळ करून पाहिली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला स्पष्ट सांगितले, आपण नेहमीच आपल्यासारख्या कुटुंबाशी नातं जोडायला हवं. या मुलासोबत लग्न करून तू कदाचित सुखी राहू शकणार नाहीस. हे वाक्य ऐकताना वैष्णवीच्या डोळ्यातून आसू वाहू लागली. पण ती गप्प होती, कारण तिला ठाऊक होतं, ही लढाई आता मनाची होती. पण वैष्णवी या प्रेमात वेडी झाली होती. तिच्या मनात फक्त एकच ठरलेले होते, मला फक्त शशांकसोबत लग्न करायचं आहे. ती कुणालाही न दुखावता आपली गोष्ट सांगू पाहत होती. पण तिचं मन ऐकून घेणारा कोणीच नव्हता. तिने आपल्या वडिलांना, मामाला जरी कितीही समजावलं तरी ते ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या मनात सामाजिक प्रतिष्ठा, राजकारण आणि कुटुंबियाच्या अपेक्षा यांचा विचार जास्त होता. प्रेमाचं मूल्य ते मान्य करत नव्हते, कारण त्यांना समाजाच्या नजरेत स्थान जास्त महत्त्वाचं वाटत होतं. वडिलांनी तिला लग्नासाठी काही ठिकाण शोधून दिली, ज्यात तिचं लग्न नक्की होईल असं त्यांनी वाटलं. शशांकने हे ऐकताच कोणत्या तरी मार्गाने फोन करून त्या ठिकाणी स्वतः आणि वैष्णवी यांची नकारात्मक माहिती दिली. तो तुटलेला होता, पण प्रेम जिंकावं म्हणून त्याने समाजाची युक्ती वापरली. प्रेमात जिंकण्यासाठी कधीकधी काही गोष्ट गमवाव्याच लागतात. त्याने युक्ती करून तिचं लग्न तुटवण्याचा प्रयत्न केला. म्हणून दोन्ही ठिकाणी तिचं लग्न मोडलं. वैष्णवीच्या वडिलांना असं वाटू लागलं की शशांक आपल्या मुलीची बदनामी करतो आहे. ही भावना त्यांना खूप वेदना देणारी होती, कारण त्यांनी कधीच स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती की त्यांची लाडकी लेक तिच्या मनाचा हट्ट या टोकावर जाईल. आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे. नातेसंबंधामध्ये जर हे माहिती झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल
असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले. मुलगीसुद्धा हट्टाला पेटली. लग्न करेल तर शशांकसोबतच करेल म्हणू लागली. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु आईवडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या वैष्णवीचे लग्न शशांकसोबत करण्याचं मान्य केलं. दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला. दोघंही खूप जास्त खुश होते. साखरपुड्यानंतरच लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केलं. आम्ही राजकारणातील मोठे माणसं, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठमोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या, त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे, मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायलाच हवं. कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं, परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग मान्य केल्या. 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुसगावमध्ये लग्न पार पडलं. एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली. स्वतःहून त्यांनीही सगळं दिलं नाही, तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं. का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे, लोक काय म्हणतील आम्हाला, असे बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं. लग्नाचे 6 महिने वैष्णवी शशांक सोबत खूप सुखी होती. तिचा स्वभाव थोडासा घाबरट शांत, त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ते सगळं ऐकायची. त्याच्या शब्दाच्या बाहेर ती जात नव्हती. परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे, नणंद यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल तिला जाणवायला लागला. नणंद देखील वैष्णवीबद्दल चुगली करत तिला त्रास देत, पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काहीच बोलत नव्हतं. 6 महिन्यानंतर गौरी गणपती आली आणि या सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितल्या. वैष्णवीला हे पटत नव्हतं. तिने विरोध केला, परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिनं माहेरी गौरी मागितल्या. माहेरच्यांनीही मुलीला निराश केले नाही, चांदीच्या गौरी करून दिल्या. आता प्रत्येक 1-2 महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी आहेत आणि कधी 1 लाख, कधी 2 लाख पैसे बापाकडे मागत, कधी ब्रँडेड 1.5 लाखाचा घड्याळ, तर नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन घेत. तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या, पण मुलीसाठी आईवडील त्या पूर्ण करत होते. कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती. आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती. ते लोक मला टॉर्चर करतात म्हणू लागली होती. तिच्या मामांना एकदा वैष्णवी बोलली, कदाचित शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मामा, मला आत्ताशी समजलं की लोक चांगली नाही. माझा निर्णय चुकला. तिने मान्य केलं. लग्नाला 1 वर्ष झालं. वैष्णवीला दिवस गेले, परंतु शशांकनं वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचा ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही, तो तिला म्हणू लागला. आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे. वाईट सासू सासरे किंवा नणंद बोलतात, म्हणतात त्यांचे वाटत नाही, वाईट तर नवऱ्याचं वाटतं, जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, किंवा माझा नवरा माझा कधीच झालाच नाही. वैष्णवीनं खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकनं जेव्हा वैष्णवीला असं पाहिलं, त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. वैष्णवी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्यांची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही, असे म्हणाले. वैष्णवी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं, मी आता परत जाणार नाही. परंतु वैष्णवी गरोदर होती. तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकामध्ये आपली मान झुकेल, सगळी इज्जत धुळीच मिळेल, सगळीकडे मला नाव ठेवले जातील, भाऊबांधामध्ये माझी प्रतिष्ठा आता कमी होईल, माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल,
म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं, आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केलाय, आता तू गरोदर आहेस, बाळ झाल्यावरती लोक नक्कीच बदलतील, असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नको, शशांक तुझ्यावर प्रेम करतो, असे समजावून या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले. सासू, नणंद आणि नवऱ्याचे पाय पकड त्या बापाने आपल्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले. पाय पकड त्यांची माफी मागितली. परत धूमधडाक्यात डोळे जेवण केलं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं. 9 महिन्यानंतर वैष्णवी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर मोठं बारसं घातलं गेलं. एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू सासरे तिचा लाड करायला लागली की नणंद लगेच सासूचे कान भरत इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका म्हणत वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. घरात इतके सगळे नोकर होते तरीही वैष्णवीकडून घरात काम करून घेतली जात होती. 1 वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं, पण तरीही तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. आपल्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकनं वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवलं. आणि वैष्णवीसुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती. आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले. आपल्यासारखाच त्रास या लोकांनी तिलाही दिला असेल, म्हणूनच ती या लोकांपासून दूर राहते आहे हे वैष्णवीला समजले. परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली की शशांकने तिला मारायला सुरुवात केली होती. तू शांत राहा, आमच्या घरातील मॅटरमध्ये बोलू नकोस, तो तिला म्हणतो. फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरून पैसे आणायला सांगत आणि वैष्णवीसुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरून पैसे आणत. तिचा बापसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागेन ते तिला घेऊन देत, कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता. बाळ आता 6 महिन्याचं झालं. वैष्णवीचा त्रास मात्र काही कमी झाला नव्हता. बाळाकडे पाहून ती जगत होती, परंतु तिची नणंद सासू तिला त्रास देत होते. आमच्या घरातून तू निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होत्या. आणि त्याची साथ शशांक देखील द्यायचा. तोही बायकोला टॉर्चर करायचा, तिच्या चरित्रावर वारंवार संशय घ्यायचा. सासराही काही कमी नाही, तोही या सगळ्यामध्ये वैष्णवीला रागवायचा, बोलायचा. आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता. बाबा, मला शशांकसोबत राहायचं नाही, ती म्हणत होती. परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीला घाबरून तिला समजून सांगायचं काम करायचे. परंतु आता तेही वैष्णवीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना कंटाळले होते. त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले, आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ, तू काळजी करू नकोस. त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि 2 कोटी रुपयाची मागणी केली. मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला. तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही, वैष्णवीचा बाप म्हणाला. आणि शशांक रागातच तिथून निघून गेला. आणि या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला. तिला रोज मारू लागला, टॉर्चर करू लागला. वैष्णवी रडत होती. आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चूक केली, शशांकसोबत लग्न केलं असं म्हणत होती. मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते म्हणत होती. फक्त बाळासाठी जगावं लागत आहे बोलत होती. सासू सासऱ्यापेक्षा नवऱ्यानं समजून घेणं महत्त्वाचं असतं. माझा नवरा कधी माझा झालाच नाही म्हणून तिचे अश्रू गळत होते. तो आपल्यावर संशय घेतो म्हणत होती. त्या दिवशी ती खूप डिप्रेशनमध्ये होती. असे त्रास सहन करत दिवस चालले होते. त्यावेळी तिच्यासोबत काय झालं कुणास ठाऊक, पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खुलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली. घाईतच शशांक आणि त्यांच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेतला म्हणून सांगितलं. मामा व वैष्णवीचे आईवडील घाईतच हॉस्पिटलला आले. डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होतं. तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेलं दिसलं. आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवारानं खून केल्याचा आरोप या बापानं लावला. सासरच्या लोकांनी केवळ हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता. ही छळाची मालिका इतकी क्रूर होती की अखेरीस तिचा जीव गेला. तिच्या आईवडिलांनी मोठ्या वेदनेने आणि संतापानं आरोप केला की आमच्या वैष्णवीचा मृत्यू अपघात नव्हे तर हे एक योजनाबद्ध खून आहे.
BJ हॉस्पिटलमधून मिळालेल्या श्वविच्छेदन अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याभोवती फास घालून गुदमरून मारल्यामुळे झाला आहे. तिच्या शरीरावर धारदार वस्तूने केलेले अनेक वार आढळून आलेत. शरीर रक्तबंबाळ होतं आणि अंगभर जखमा स्पष्ट दिसत होत्या. या दृश्याने तिच्या आईवडिलांची हृदय हेलावून गेली. वैष्णवीच्या पित्याने अतिशय भरून आलेल्या आवाजात पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं, माझ्या मुलीचा खून तिचा नवरा शशांक, त्याची आईवडील आणि नणंद यांनी मिळून केलाय. त्यांनी माझ्या मुलीला पद्धतशीरपणे संपवलं. या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लगेचच तातडीने हालचाल करत शशांक, त्यांची आई लता, राजेंद्र हगवणे आणि त्यांची बहीण करिश्मा हगवणे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. ही भयावह घटना 16 मे 2025 रोजी घडली. एका सुंदर स्वप्नांनी भरलेल्या मुलीचा जीवनप्रवास याच दिवशी एका क्रूर शेवटी आला. 9 महिन्याच्या बाळाचा सवाल आणि हृदय हिलवणारा निर्णय. या संपूर्ण अत्याचारात सगळ्यात निरागस जो जीव होता तो म्हणजे वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ. वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरच्यांनी हे बाळ तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच एका व्यक्तीकडे, निलेश चव्हाण नावाच्या इसमाकडे सोपवून टाकलं. या प्रकारानं वैष्णवीच्या आईवडिलांचं काळीज विदीर्ण झालं. ते थरथरत कापत होते. ते म्हणाले, आम्हीच आमच्या मुलीला त्यांच्या तोंडात टाकलं. तिच्यावर खूप प्रेम करत होतो, पण तिच्या सासरच्यांच्या दबावाला बळी पडलो. तिला समजावलं, तिला नांदायला पाठवलं आणि त्यांचाच फायदा घेत त्या नराधामांनी तिला कायमचं हिरावून घेतलं. पण नियतीनं निदान एवढं तरी केलं. काही दिवसानंतर निलेश चव्हाणकडून बाळ सुखरूपपणे परत तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं. त्या क्षणी तिच्या वडिलाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ते म्हणाले, वैष्णवी गेली, पण तिच्या रूपात जन्मले हे बाळ आमच्याकडे आलं. आता तिचं सारं प्रेम, तिचा जीव आम्ही याच लहानग्यावर होतो. त्याचं पालनपोषण हेच आमचं उरलेलं जीवन आहे. समाजाला हादरवणारी घटना आणि न्यायाची आर्त विनंती. मित्रांनो, वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. त्यामुळे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात एक जबरदस्त खळबळ उडाली आहे. लोकांचा रोष एवढा वाढलाय की सोशल मीडियावरून, रस्त्यावरून लोक म्हणतायत, या तिघांना, शशांक, त्याची आई लता आणि बहीण करिश्मा यांना त्वरित जन्मठेप द्या. हुंड्यासाठी जीव घेणाऱ्यांना माफ करू नका. पण प्रश्न आहे, खरंच या केसला न्याय मिळेल का? की नेहमीप्रमाणे राजकारण, पैसे, ओळखी यांच्या खेळीने ही केस दाबली जाईल? आणखी एक मुलगी अशाच पद्धतीने समाजाच्या गलथानपणामुळे बळी पडणार का? एक हाक प्रत्येक मुलीच्या आईवडिलांसाठी, मुलीच्या वडिलांसाठी हा संदेश आहे. कृपया आपल्या मुलींवर प्रेम करा, पण त्यांच्या सासरच्यांच्या अतिरेक मागण्यांना बळी पडू नका. जो काही खर्च तुम्ही सासरच्यांच्या मागणीनुसार करता, तोच पैसा मुलीच्या स्वबळावर उभं राहण्यासाठी वापरा. तिला व्यवसाय द्या, शिक्षण द्या, आधार द्या, पण लालची लोकांच्या हवाली करू नका. मुलींनो, कृपया प्रेमात अंध होऊन आपल्या आईवडिलांच्या भावना दुर्लक्ष करू नका. एखाद्या चुकीच्या माणसाशी लग्न करून आयुष्य भरकडवू नका. अन्यथा एक नवीन वैष्णवी होऊन जगाच्या न्यायासाठी आक्रोश करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं? वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी? खाली कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया असेच एका वास्तववादी आणि डोळे उघडणाऱ्या सत्य घटनेमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा.